आणि या वलींना रात्रभर मुंबूर शेक घातलेल्या पाण्यात ठेवल्यामुळे त्याला ना एक छान अशी स्मोकी चुलीवरची जी चव असते ना ती येते. नमस्कार, मी रुचा दिनकर. सुंदर पावसाळ्याची सकाळ आहे आणि माझ्या हातात आहेत गरमागरम वली. हे बघा. तर या आहेत वली. जसं प्रत्येक उन्हाळ्यात आपण आंबा खातो तसं आमच्याकडे पावसाळा आणि वली हे समीकरण इतकं आहे की वली खाल्ल्याशिवाय पावसाळा सुरू झाला आहे असंच आम्हाला वाटत नाही. तर या ज्या वली आहेत त्या आम्ही कंदमुळापासून बनवतो, ज्याला कांद असं म्हणतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला हे कांद जमिनीखालून खणून काढले जातात आणि मग त्याच्या अशा या बारीक पातळ पातळ या चकत्या आम्ही बनवतो आणि मग त्याला उकडून शिजवून घेतो. तर त्या कशात शिजवून घेतो, आपली चुलीली जी राख असते ना, ज्याला आम्ही भुरकोत असं म्हणतो, आणि त्याच्यातले जे विस्तव असतात तर यांचं एक मिश्रण करून पाण्यात घातलं जातं, ज्याला मुंबूर शेक असं म्हणतो. आणि मग त्याच्यात या ज्या सोललेल्या चकत्या आहेत त्या आम्ही रात्री उकडून घेतो आणि मग रात्रभर या चकत्यांना त्याच पाण्यात ठेवलं जातं आणि मग सकाळ झाली की त्या राखेच्या पाण्यातून या चकत्या जरा स्वच्छ पाण्यात 2 वेळा धुतल्या जातात आणि मग त्याला परत उकडवून त्याच्यात मीठ टाकून या आमच्या छान वली तयार होतात. आणि खरं तर लहानपणापासून असा एकही पावसाळा गेला नाही आहे की जेव्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला मी वली खाल्ल्या नाही आहेत. तर तुम्ही कधी या वली चाखल्या आहेत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यांची चव नक्की कशी लागते हे सुद्धा मला सांगा.